किनगाव जट्टू येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राचा जन्मोत्सव आणि श्रीमद अध्यात्म रामायण सप्ताहाची सांगता 17 एप्रिल रोजी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिरात करण्यात आली। श्रीमद अध्यात्म सप्ताहाची सुरुवात चैत्र शुद्ध गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर किनगाव जट्टू श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने श्रीराम मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करून व गुढी उभारून करण्यात आली होती। सप्त्यात अध्यात्म रामायण कथा सप्त्याचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये अभिषेक, रुद्राभिषेक, विष्णू सहस्त्रनाम, रामनाम जप आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। रामायण कथेचे वाचन डॉक्टर गंगाधर बिन्नीवाले यांनी केले, तर पंडित लक्ष्मीकांत जोशी यांचे श्रीराम जन्मोत्सवावर कीर्तन झाल्यावर दुपारी 12 वाजता राम 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 सीताराम च्या जयघोषात गुलाल व पुष्पवृष्टी करून हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। टाळ, विना, पंखवाजाच्या निनादात गोविंदाच्या गजर करीत संपूर्ण गावातून प्रदक्षिणा मारण्यात आली। त्यानंतर हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। ब्युरो रिपोर्ट, लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज, किनगाव जट्टू। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। तसेच व्हिडिओला जरूर लाईक करा। धन्यवाद। किनगाव जट्टू येथील श्रीराम मंदिर फार पुरातन काळापासून म्हणजे 1717 साली या मंदिराची स्थापना झाली। स्थापनेनंतर कालांतराने मंदिराचा जीर्णोद्धार श्री राजे साहेब यांनी फार मोठ्या प्रमाणात केला। चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी या काळामध्ये दररोज भगवंताची सकाळ संध्याकाळ आरती होते, पंचपदी होती, भजन होतं। परत 9 दिवस इथं